एक नियम मी करून लिहिलेला आहे. नुकतंच महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी राज्य सरकारला धमकी दिली आहे की राज्य सरकारकडून जवळपास 1,00,000 कोटी रुपयाच्या देणी बाकी आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही काम थांबू अशा स्वरूपाचं एक त्यांनी पत्र दिलंय. त्या दिवशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली. एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडकी बहिणीसारख्या योजना राबवतंय, तर या पॉप्युलरिस्ट योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलंय का आणि ते करेक्ट करण्यासाठी तुम्ही आता नेमकं काय करणार आहात? बघा, हे गणित काही लाडकी बहीणमुळे बिघडलं नाही, थोडी बेशिस्त झाली त्याच्यामुळे हे गणित बिघडलं. ती बेशिस्त अशी झाली की आम्ही पूर्वी जेव्हा PWDचं बजेट करायचो तर समजा एक 100 रुपयाचं काम करायचं, तर 100 रुपयाचं काम काही एका वर्षात होत नाही. म्हणजे 100 रुपयाचं म्हणजे समजा एक 5 कोटीची इमारत बांधायची तर त्याला 2-2.5 वर्ष लागतात. तर यावर्षी त्याला 50 लाख लागणार आहे, 50 कोटी लागणार आहे समजून घ्या, किंवा 2.5 कोटी लागणार आहे किंवा 2 कोटी लागणार आहे. तर 5 कोटीची तरतूद ठेवली आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 5 कोटीची कामं घेऊ शकता, म्हणजे ॲडिशनल कामं घेऊ शकता. आणि म्हणून 1-2, 1-3 पर्यंत कामं घेण्याची आमची पद्धत होती. ती हळूहळू कधी झाली आहे मला माहिती नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये ती साधारणपणे 1-5 ची पद्धत होऊन गेली आणि त्यामुळे लायबिलिटी वाढली. आता असं लक्षात आलं की 1,00,000 कोटीची तर नाही, पण 50,000 कोटीची लायबिलिटी उभी राहिली आहे. म्हणून आता त्या संदर्भात एक नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते नियोजन करून आम्ही ते पैसे जे काही आहेत कंत्राटदारांचे ते देणार नाही असं नाही. आणि दुसरं मी सांगितलं की आता ही पद्धत चुकीची आहे. जी पूर्वीची पद्धत होती की 1-1.5, 1-2, 1-3 या पद्धतीनंच आपल्याला कामं घेता येतील, अनिर्बद्ध अशा प्रकारची कामं आपल्याला काही घेता येणार नाही. तर ते एक आर्थिक नियोजन आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आणतोय. आता हे खरंच आहे की लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 हजार कोटी रुपयाचा भुर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिस्कल स्पेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार, सगळं आम्ही काय म्हणतात त्यातलं बजेट नाही, बाकी सगळ्या असं काही बंद केलेलं नाही, काही बंद करायचं कारण नाही आहे. ज्या योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आमचा प्रयत्न असा आहे, म्हणजे मी परवा ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस मी असं सांगितलं की हे सगळं चालवत असताना अनेक वेळा जेव्हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढतं त्यावेळेस आपण जी काही आपली कॅपिटल गुंतवणूक असते ती गुंतवणूक श्रिंक करतो आणि ती श्रिंक केली तर मात्र आपल्या बजेटवर म्हणजे त्याचा एक विपरीत परिणाम होतो, ग्रोथवर परिणाम होतो, GDP ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून मी एक आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आपल्याला आपली ग्रोथ सस्टेन करण्याकरता साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, 75,000 कोटी यावर्षी करायची आहे, 1,00,000 कोटी करायची आहे. आणि मग त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आता आपल्या फिस्कल स्पेसमध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो. आणि मग ही जी काही गॅप राहते 25,000 कोटीची गॅप आहे तर त्यातनं केंद्र सरकारमधनं वेगवेगळ्या योजनांतनं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आणू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आता इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग अशा प्रकारच्या काही भूमिका आपल्याला घेता येतील, काही BOTची कामं घेता येतील, काही एन्युटीची कामं आपल्याला घेता येतील, काही इन्व्हिटची कामं घेऊन आपल्याला पैसे उभे करता येतील, काही मॉनिटायझेशन करता येईल, काही सिक्युरिटायझेशन करता येईल. अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतींचा वापर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली महसुली तूट वाढतीये म्हणून आपण भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये जायचं नाहीये. त्यामुळे आम्ही काही झालं तरी भांडवली खर्च कमी होऊ देणार नाही. भांडवली खर्च तेवढाच ठेवू. पुढचे 3-4 वर्ष आमच्या बजेटवर स्ट्रेस असणार आहे, पण वी विल मॅनेज. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या 2 महाराष्ट्रात खूप पॉप्युलर झालेल्या येतात. शिवभोजन थाळी त्यातलं मला वाटतं खूपच पॉप्युलर झालं होतं, लोकांपर्यंत पोहोचलो. त्या योजना बंद करायचं सरकारचं बिलकुलच त्या योजना बंद करण्याचं कुठलंही कारण नाही आहे. उलट आता अनेक वेळा आता बातम्या येऊन जातात, त्यामुळे आम्हाला बातम्या आल्यावर समजतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत. त्याच्या आधी आम्हाला माहिती नसतं. तर आता काल परवाच तीर्थदर्शनमध्ये अनेक ट्रेन गेल्या, बौद्धगयाला गेल्या, राम जन्मभूमीला तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली. असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे. दुसरं, शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही. त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे. आम्ही चालवणार आहोत. एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत. जसं लाडकी बहीण योजनेमध्ये
असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. साधारणपणे 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो. त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे. आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही, कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत. एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता तर सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिले तुम्ही. तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू, पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही. तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील. मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक म्हणजे त्या संदर्भातला आग्रह असेल. तुम्ही गृहमंत्री आहात आणि तुम्ही पोलिसांच्या त्यांच्या ओव्हरऑल आयुष्याबद्दल तुम्ही जागरूक सुद्धा आहात. पण गेल्या 2-3 वर्षातला रेकॉर्ड बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचे म्हणजे कामावर असताना मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. 2 वर्षातले जवळपास 350-400च्या जवळपास पोलिसांचा मृत्यू झालाय. तर मुंबई पोलिसांसारखं इतकी सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे, तर त्यासाठी गृहमंत्री म्हणून आपण काही विशेष योजना आणण्याचा प्रयत्न करतो. मुळामध्ये आज समाजामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसीज तयार झालेले आहेत, हायपरटेन्शन असेल, शुगर असेल म्हणजे डायबेटीस असेल, दुर्दैवाने आमच्या पोलिसांची लाईफस्टाईल देखील खूप स्ट्रेसफुल आहे आणि त्यामुळे त्यांच्याही मध्ये अनेक प्रकारचे रोग असतात. आणि विशेषतः जी आमची कॉन्स्टेबलरी आहे अगदी अनेक वेळा PSI API पर्यंत देखील कधी टेस्टच करत नाहीत. पद्धत नाही आपल्याकडे कोणी टेस्ट करायची. म्हणून आम्ही आता हा आग्रह केलाय की वर्षातनं एकदा त्यांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्या व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या आहेत. त्यातनं मोठ्या प्रमाणात त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून त्या टेस्टमध्ये लक्षात येतं अनेकांना हायपरटेन्शन असतं, अनेकांना डायबिटीस असतो, काहींचं अगदी हार्टपर्यंत प्रॉब्लेम्स पोचले असतात, त्यांनी बघितलेलेच नसतात. आणि म्हणून थोडं प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचं एक काम आपण सुरू केलं आहे. स्ट्रेस कमी होईल म्हणून आपण प्रयत्न सुरू केलेला आहे. आपण विशेषतः आपल्या मुंबईमध्ये पहिला प्रयोग केला आणि 8 तासाची ड्युटी हा प्रयोग अतिशय यशस्वीपणे आपण मुंबईमध्ये राबवतो आहोत. इतरही ठिकाणी तो आपल्याला राबवायचा आपला प्रयत्न आहे, कारण अनेक वेळा 24 तासाची ड्युटी होऊन जाते आणि मग त्यातनं शेवटी शरीर आहे, जरी त्यांनी ट्रेनिंग घेतलं असलं तरी इतकं ट्रेनिंग नाही आहे की शरीर 24 तास काम करू शकेल आणि नेहमीच ते काम करू शकेल. त्यामुळे त्याही संदर्भात त्यांचं लाईफ स्ट्रेस फ्री कसं करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. पोलिसांची घरं अलीकडच्या काळात जर आपण बघितलं, आम्ही चांगली घरं पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतोय, कारण आमचे अनेक पोलीस खोपट्यामध्ये राहतात, अनेक अतिशय वाईट परिस्थितीत राहतात. चांगली घरं त्यांना मिळाली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर पोलिसांचं आरोग्य याकडे देखील गेल्या काही वर्षात आपण विशेष लक्ष घातलेलं आहे. गृहमंत्री म्हणून काम करताना मागच्या टर्ममध्ये सुद्धा तुमच्या काळात अनेक SIT स्थापन झाल्या होत्या. बहुतेक वेळेस SIT स्थापन झाल्या हे आम्हाला कळतं, पण त्याचे रिपोर्ट्स मात्र नंतर आमच्या हातापर्यंत काही लागत नाहीत. तर त्याची काही सोय तुम्ही पुढची केली? या SIT देखील MOU सारख्याच आहेत, पण बऱ्यापैकी SITचे रिपोर्ट्स येतात. SIT लागतपर्यंत जेवढा इंटरेस्ट लोकांना असतो तेवढा रिपोर्टमध्ये असतोच असं नाही आहे. त्याच्यामुळे फार कोणी क्वेश्चन करत नाही की नेमकं त्याचं काय झालं. पण हे देखील खरं आहे की काही SIT ज्या आहेत त्या अनेक वर्ष चाललेल्या आहेत, अजूनही त्याचे रिपोर्ट्स आलेले नाही आहेत. अर्थात आता माझ्याकडे त्याचा पूर्ण आकडा नाही आहे, पण साधारणपणे ॲव्हरेज SIT जी असते ती 1-1.5 वर्षामध्ये आपलं काम कंप्लीट करते. त्यातनं जे काही निघायचं आहे ते निघतं, त्याचे चार्जशीट वगैरे जातात. चार्जशीट गेल्यानंतर त्याचा विषय हा संपतो. आपल्याकडे काय आहे की एखादी गोष्ट ताजी असते त्यावेळेस 2-3 महिने त्याचा ट्रॅक तुम्ही ठेवता, आम्ही ठेवतो. ती गोष्ट शिडी झाली की तुम्ही ट्रॅक ठेवत नाही, आम्ही ट्रॅक ठेवत नाही. अलीकडेच तुमच्या मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याने सनातन बोर्ड सरकार, केंद्र सरकार स्थापन करणार आहे अशा स्वरूपाची माहिती माध्यमांना दिली आहे. आणि वक्फला काउंटर करण्यासाठीचा तो एक प्रयत्न आहे की काय अशासारखं वातावरण क्रिएट होतं आहे आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळीकडे जाताना एक विशिष्ट पद्धतीचा मेसेज पसरवला जातो, विशिष्ट काही धर्माबद्दलचा मेसेज पसरवला जातो. तुमची भूमिका काय आहे संदर्भात? सनातन बोर्डाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आपली संस्कृतीच सनातन आहे. सनातनचा अर्थ आपल्याला माहिती असेल की
सनातनचा अर्थ जे नित्य नूतन आहे पण पुण्य पुरातन आहे अशा प्रकारचं सनातन आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपण बघितलं की सनातन किंवा हिंदू या सगळ्या गोष्टींची जी व्याख्या आहे ही अतिशय संकुचित अशा पद्धतीने घेतली जाते. मुळामध्ये हे सगळे शब्द जे आलेले आहेत हे एक आपली प्राचीन जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीला अनुसरून आहे. हा कुठलाही शब्द पूजा पद्धतीशी संबंधित शब्द नाही आहे. आमच्या संस्कृतीने एक भारतीय जीवन पद्धती तयार केलेली आहे ज्या जीवन पद्धतीला हिंदू असं म्हटलेलं आहे. आपण जर बघितलं तर हिंदू धर्माचा समजा आपण विचार केला एक धर्म म्हणून तर त्याच्यामध्ये निर्गुण निराकार मानणारे आहेत, सगुण साकार मानणारे आहेत, ज्यांना जाळलं जातं असेही आहेत, ज्यांना पुरलं जातं असेही आहेत, ज्यांना बसून समाधीत केलं जातं तसेही आहेत. त्याच्यामुळे एक ही भारतीय जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीला जे मानतात त्यांना आपण सनातन मानतो. आणि मला असं वाटतं की ही जी काही आमची संस्कृती आहे ज्याच्यामध्ये खूप प्राचीन अशा प्रकारचं ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये एक मोठं सायन्स आहे, त्याचा स्वीकार करण्याकरता मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अपराधबोध असण्याचं कारण नाही, त्याची कुठली लाज असण्याचं कारण नाही आहे. हा सनातन संस्कृतीमध्ये जर काही अजून अभ्यास करायचा असेल तर एखादं बोर्ड तयार केलं तर मला त्याच्यात काही वावगं वाटत नाही. पण आता तरी वक्फ बोर्ड म्हणून सनातन बोर्ड वगैरे असं करण्याची आवश्यकता असं माझं मत नाही. देवेंद्रजी, तुम्ही खूप मोकळेपणाने बोललात, पण तुम्हाला कदाचित चुकल्यासारखं वाटत असेल की आज कोणी विचारलं नाही आपल्याला की होडी घातली होती, कसे गेले होते, कोणाला भेटले होते. त्यामुळे आम्ही एक छोटीशी गप्पत तुमच्या हातात एक पुस्तक देणार आहोत. ते पुस्तक बघून मला तुमच्या मनातली तुमच्या बालपणीची भावना जाणून घ्यायची. पुस्तक आणाल प्लीज. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे. आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलेही नवीन निकष नाहीत. नमस्कार, मी प्रियांका नागडे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा गाजत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. जी पहिली गाजत होती ते म्हणजे कशासाठी, तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत होते. पण आता सध्या का गाजत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते जर कोणी पाळले नाही तर ते अपात्र ठरवत आहेत. राज्यात आता 5 लाख लाडक्या अपात्र ठरल्या आहेत. तर राज्यात 5 लाख बहिणी आहेत ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये जी संख्या होती ती घटत चालली आहे. तर लाडक्या बहिणींमध्ये आता सध्या भीती सुद्धा आहे की आपण पुढे जाऊन अपात्र ठरणार आहे का. जे जानेवारीमध्ये किंवा जे आधी पैसे मिळाले नाहीत, डिसेंबर पर्यंत पैसे मिळाले, त्या बहिणी खूप खुश होत्या. पण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी समजून जावं की आपण अपात्र ठरलो आहोत. आदित्य तटकरे यांनी सुद्धा इथे ट्विट करून सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना आता जे अपात्र असणार आहे त्यांना पुढे जाऊन पैसे मिळणार नाही. तर त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पाहून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेली सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणजे जे अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे कोणत्याही प्रकारे घेतले जाणार नाही वापस, हे सुद्धा सांगितले आहे. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे. व त्यांनी ही सुद्धा माहिती सांगितलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला इथे सांगितलेले आहे 2,30,000. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000. कुटुंबातील सदस्यांच्या नावे
4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 व एकूण अपात्र महिला 5 लाख असे ठरले आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असे सुद्धा माहिती दिलेली आहे. तर अपात्र लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहे? ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असलेल्या, कोणाच्याही नावावर असेल तर ते, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असलेले, त्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला किंवा संजय गांधी निराधार योजनेचे ते लाभार्थी असलेल्या महिला, हे अशा महिला सगळ्या अपात्र ठरणार आहे. त्यामुळे एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत. पुढे जाऊन किती ठरतील अजूनही सांगता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला जर पुढे जाऊन पैसे मिळाले नाही तर असे समजून घ्यायचं आहे की तुम्ही आता इथे अपात्र ठरले आहेत. यामुळे ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे, जे खरंच पात्र असणार आहे, त्यांना नक्कीच इथे फायदा होणार आहे आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे. 2100 रुपयाचा सुद्धा लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा.